केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार, 2 डझन मंत्री बदलणार, सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदेंना हवंय आणखी एक कॅबिनेट मंत्रीपद असंही कळतंय सूत्रांमार्फत। धर्मेंद्र प्रधानांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याची चर्चा असल्याचं सूत्रांमार्फत कळतंय। काही मंत्र्यांकडे असलेली अतिमहत्त्वाची खाती कमी केली जाणार अशी ही सूत्रांची माहिती आणि काही मंत्र्यांवरची जबाबदारी आणखी वाढण्याची शक्यता असल्याचंही कळतंय। द्रमुकलाही केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवली जाते। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडलेले आहेत। प्रमोद, काय सविस्तर अपडेट? पुरुषांनी जी माहिती मिळते सूत्रांकडून त्या माहितीनुसार याच महिन्यामध्ये म्हणजे पुढच्या अगदी काही दिवसांमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तो होण्याची शक्यता आहे आणि या विस्तारामध्ये अनेक मोठे फेरबदल होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जाते। जी माहिती मिळते त्या माहितीनुसार धर्मेंद्र प्रधानांची पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये एंट्री होऊ शकते। त्यांच्याकडे दुसऱ्या खात्याचा पदभार जो आहे तो दिला जाऊ शकतो अशा पद्धतीची माहिती मिळते। जवळपास 12-13 मंत्र्यांची खाती जी आहेत ती बदलली जाऊ शकतात अशाही पद्धतीची माहिती विश्वसनीय सूत्रांनी खरं टीव्ही मराठीला दिलेली आहे। जी माहिती मिळते त्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला म्हणजे शिवसेनेला केंद्रामध्ये एक कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे आणि त्यावरती डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा जी आहे ती जोरदार सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळते। श्रीकांत शिंदे यांच्यासोबतच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देखील एक मंत्रिमंडळामध्ये एक मंत्रीपद मिळेल अशाही पद्धतीची माहिती आहे। मागच्या काही दिवसांपासून खरं तर सातत्याने चर्चा सुरू होती की पियुष गोयल यांची संघटनेमध्ये वर्णी लागल्यामुळे त्यांचं मंत्रिपद जाऊ शकतं अशा पद्धतीची चर्चा होती। मात्र पियुष गोयल हे दोन्ही पदावरती कायम राहतील अशा पद्धतीची माहिती मिळते। बघावं लागणार आहे हे फेरबदल नेमकं कशा पद्धतीचे होतात, फेरबदलामध्ये कुठले नवे चेहरे या मंत्रिमंडळामध्ये असतात, कुणाला डच्चू मिळतं हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे। पण नव्या आणि जुन्यांचा ताळमेळ घालत लवकरच नवीन मंत्रिमंडळाचा विस्तार मोदी सरकारचा होणार आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। धन्यवाद प्रमोद, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।